जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम बुद्धी दे रघुनायका, याचा आपण विचार करत आहोत। साधकाची अंतरंग स्थिती आणि बहिरंग स्थिती याचा ताळमेळ घालता घालता त्याला नाकी नऊ येतात। तीच साधकाची अवस्था असते आणि सिद्धावस्थेत पोहोचल्यानंतर हा प्रश्न त्याच्या समोर राहत नाही, कारण ते सहज साध्य असं होतं। ती शुने वाटती सर्वे कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका। त्यात आपण काल एक विषय बघितला, भगवंत दया सिंधू कसा आहे। तर त्याचं एक प्रधान लक्षण असं आहे, एखादा जो जेव्हा दया दाखवतो त्यावेळेला त्याला समोरच्याबद्दल तुच्छ भावना असते। दयेची याचिका काल शब्द आपण बघितला। तेव्हा काय असतं, जो दया दाखवणारा आहे, मी तुझ्यावर उपकार केलेले आहेत या भावनेतून दया दाखवतो। व्यवहारामध्ये जेव्हा हे केलं जातं त्यावेळेला मी तुझ्यावर उपकार केलेले आहेत ही भावना कुठंतरी दया दाखवणाऱ्याच्या हृदयात असते। पण भगवंताचं तसं नाही आहे। समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका म्हणताना तू दया सिंधू कसा आहेस की तू दया अशी दाखवतोस की जणू काही समोरच्यावर उपकार नाही तर हे तुझं कर्तव्य आहे दया दाखवणं, अशा पद्धतीनं तू दया दाखवतोस। हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। संत असो भगवंत असो, हा दया दाखवताना कधी उपकाराची भूमिका ठेवत नाही। जसं दान देणारा असतो, तो दान देणारा व्यवहारातला कसा असतो, मी अमकामक याला दिलं म्हणजे आमची मदत त्याला झाली, ही त्याची भूमिका असते। ठीक आहे। नंतर तो शहाणा कधी होतो की यानं माझं दान स्वीकारलं, याच्यात माझं भाग्य आहे आणि त्याचा मोठेपण आहे। ही भूमिका निर्माण व्हायला हवी त्या दात्याची। घेणाऱ्याची भूमिका अशी नाही पाहिजे। घेणाऱ्याची भूमिका ही सौम्यच हवी, नाहीतर घेणारा म्हणायला लागेल बघ मी होतो म्हणून तुला दान द्यायला मिळालं, तर पकड माझे पाय। घेणाऱ्याची भूमिका ही नको, पण देणाऱ्याची मात्र हवी की मी त्याला देत आहे म्हणजे उपकार करत नसून मी माझं कर्तव्य पूर्ण करत आहे। तसं भगवंताबद्दल म्हटलं जातं की कोणी कितीही मोठा दाता असला तरी स्वतःचं पद तो कधी देणार नाही, बरोबर ना। स्वतःचं पद देणार नाही, ते सोडून सगळं देईल, पण स्वतःचं पद देणारा असा भगवंत आहे। किंवा सद्गुरू आहेत। दासबोधामध्ये समर्थांनी सद्गुरूंचं लक्षण काय सांगितलं की शिष्यास शिष्यत्व न प्राप्त न होय, शिष्य शिष्यत्वाला राहतच नाही, तो सद्गुरु पदावर आरूढ होतो। सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा न साहे सद्गुरुस परिसाची। परीस लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं बनवतो, पण लोखंडाचं परीस बनवत नाही। सद्गुरू काय करतात, सद्गुरू रूपी परिसाचा स्पर्श झाला की ते सोनच होत नाही, परीस बनून जातो। तो शिष्य काय बनतो, परीस बनतो, म्हणजे स्वतःचं पद ते त्याला प्रदान करतात। हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे। म्हणून तो दया सिंधू आहे का, त्याच्या दयेला सीमा नाहीये। तो इतकी दया दाखवतो की आपल्याला ती दया याद राहत नाही, इतकी दया तो करतो।
जन्मल्यापासून आपलं सांभाळ करणारा कोण आहे? आपण अन्न नाही वस्त्र नाही या विषय बघताना ते उदाहरण बघितलं होतं की त्याच्यामध्ये त्या माणसाला अन्न पुरवण्याची व्यवस्था भगवंतांनी कशी केली, बरोबर आहे? किती त्यांनी दया अजून दाखवायची, पण त्याबद्दल आम्ही थोडे तरी कृतज्ञ आहोत का? करा विचार. एखादा दिवस सूर्य तासभर उशिरा उगवला तर काय होईल सांगा? ऋतुमान किती बिघडून जाईल. थोड्या वेळासाठी ते सूर्यग्रहण असतं, चंद्रग्रहण असतं, पण सूर्यग्रहणाचा पशुपक्ष्यांवर आणि चंद्रग्रहणाचा वनस्पतींवर आणि अर्थात आपल्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे वेगळं सांगायची गरज आहे. सूर्यग्रहण असलं पशुपक्ष्यांना कळायचं बंद होतात आणि पशुपक्षी एकदम अंधार पडला म्हणून आपल्या घरट्याकडं पळत सुटतात. त्यांना माहित नसतं हे ग्रहण आहे, थोडा वेळच आहे, परत ग्रहण सुटलं की परत लख्ख प्रकाश आहे. म्हणजे ही त्याची दया नाही का जीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी जे काही चंद्र सूर्य यांचं नियोजन आहे. म्हणजे फक्त माझ्या जीवनात त्यांनी काय दया केली एवढाच भाग नाहीये. ही सृष्टी रचना ती सांभाळणं ते चालवणं, त्याच्याहून मोठी दया कोणती आहे त्याची माहिती आहे? या कल्पामध्ये ज्या जीवांना मुक्ती मिळाली नाही त्यांना पुन्हा मुक्त करण्यासाठी भगवंत पुन्हा सृष्टीची निर्मिती करतो. लेट देम गिव्ह वन मोर चान्स. या जन्मामध्ये त्याला कल्पभर काळ आहे, कोट्यवधी वर्षांचा काळ आहे. इतक्या काळामध्ये तो जीव ज्या कुठल्या अवस्थेत आहे तिथून पुढे त्यांनी प्रवास सुरू करावा, मनुष्यत्वाची प्राप्ती करावी, त्या जन्मात येऊन मुक्त व्हावं. नाही मुक्त झाला, परत गडगडला, मनवंतरांमधून पुढं पुढं नेत नेत भगवंत कल्पांतापर्यंत त्याला संधी देतो त्या जीवाला एकरूप करून घेण्यासाठी, मुक्त करण्यासाठी. तरी आम्ही इतके असे लोक आहोत की मुक्त होण्याची इच्छा जीवात ठेवत नाही तरी म्हणा, नाही तर हो तरी म्हणा. मुक्त होण्याची इच्छा आपण ठेवत नाही. इतकी मोठी संधी साधून आली आहे, पण या बाबतीत आम्ही संधी साधूपणा करत नाही. या बाबतीत आम्ही अगदी पक्के साधू बनतो. परमार्थामध्ये संधी साधूपणा जमला पाहिजे, आम्ही व्यवहारात करतो. सगळं वागणंच उलट आहे आमचं. व्यवहारात जे करायला नको ते व्यवहारात करतो, परमार्थात जे करायला हवं ते परमार्थात करत नाही. त्यामुळं तो दया सिंधू कसा आहे याही अंगानं बघा. एकतर तो आपल्या पदावर नेऊन चढवतो, दुसरी गोष्ट तो आपल्याला पुन्हा मुक्त करण्यासाठी सृष्टी निर्माण करतो. इतकं सगळं निर्माण कशासाठी करतो? त्या जीवाला पुन्हा मुक्त होण्याची एक संधी मिळावी, इतकी त्याच्या मनामध्ये दया आहे. म्हणून समर्था तू दया सिंधू. आणि इथं समर्थ आणि दया सिंधू हे दोन शब्द बरोबर घेतले. तू समर्थ आहेस म्हणून दया करू शकतोस, आणि मी असमर्थ असल्यामुळं दयेला पात्र आहे. एखादा मुलगा हुशार असेल, असतं कधी कधी जुळेच भाऊ असले तर एक हुशार असतो आणि एक कमी असतो. हुशार मुलांनी 90% कमी मिळवले तर त्याला आई आणि वडील रागवतात, आणि त्याचाच सख्खा भाऊ असणारा जो धड्डप्पा आहे, कसा वसा 40 पर्यंत पोहोचतो, त्यानं चुकून 50 मिळवले तरी त्याला शाबासकी आहे. आता मग त्या हुशार मुलांनी रागवायचं का आई वडिलांवर? अरे मी 90 मिळवतो, आता 80 मिळवले, त्याच्यापेक्षा 30% जास्त, तरी मला हे बोल लावतात. आणि हा धड्डप्पा 40चा 50 वर आला तर त्याला त्याचं कौतुक चाललेलं आहे. का? कारण तो असमर्थ आहे, म्हणजे दया पात्र आहे. तू समर्थ आहेस म्हणून तू दयेला पात्र नाहीस. तसं तू समर्थ आहेस म्हणून तू दया करू शकतोस, पण मी मात्र असमर्थ आहे. कसा? युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवंचिता नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. आतापर्यंत 13व्या श्लोकापर्यंत जे सगळं सांगितलं ते काय? आपल्या असमर्थतेच वर्णन केलेलं आहे ना. म्हणून मी असमर्थ आहे, तू समर्थ आहेस, आणि तू दया सिंधू आहेस. म्हणून त्या दयारूपी सिंधूतला एक थेंब तरी, जो दया सिंधू खारट नाही. हा सिंधू खारट आहे, पण दया सिंधू हा खारट नाही आहे, अत्यंत मधुर आहे.
तर त्या दया सिंधूतील एक अंश तरी माझ्यापर्यंत तू पोहोचव. मी त्याला लाचावलेलो आहे आणि मी त्याला पात्र आहे. नुसतं लाचावलेलं असून उपयोगी नाहीये आणि नुसतं पात्र असून पण उपयोगी नाही. आपण सगळे पात्र आहोत पण लाचावलेलो नाही. त्या भगवंतांनी आपल्यावर दया करावी याच्यासाठी आपण सगळे पात्र आहोत की नाही आहोत, पण आपण सुपात्र नाही आहोत. सुपात्र नाही आहोत, कुपात्र आहोत. का? कारण ती तळमळ आतमध्ये भगवंताची दया संपादन करण्याची तळमळ माझ्यामध्ये नाहीये. माझ्यावर अमक्या अमक्या कोणीतरी दया करावी, मग तो माणूस असेल, व्यक्ती असेल, अमक्या तमक्यांनी दया करावी असं मला वाटत राहतं सतत. म्हणून समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका. उदास वाटते जीवी आता जावे मठाकडे. कुणीकडे? उदास वाटते जीवी आता जावे कुणीकडे. तू भक्तवत्सला रामा बुद्धी दे रघुनायका. खरं औदासीन्य जर मनामध्ये आलं तर मठाकडेच धावत येणार आहे. खरं औदासीन्य, मारून मुटकून नाही. नंतर काही लोक असे असतात, यायच्या वेळेला उशीर आणि जायच्या वेळेला वेळेत. म्हणजे येताना तट्टूवर बसून यायचं, घोडा पण नाही, टुकू 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 हळूहळू. जायच्या वेळेला अरबी घोडाच मागून घ्यायचा, एकदम अरबी नाही तर स्पॅनिश घोडा. आता हेच घोडे आपल्याला माहिती आहेत, कारण आपल्याला भारतातले घोडे माहीतच नाहीत जे वेगवान धावणारे. भारतात सुद्धा वेगवान धावणारे घोडे होते पंजाब वगैरे प्रांतामध्ये. त्या घोड्यांचं फार नाव होतं. पंजाब वगैरे काही देशातले घोडे वगैरे भरतांना पाठवून दिले होते. भरतांच्या बरोबर काही राजांनी इकडचे घोडे स्पेशल आहेत म्हणून घेऊन जा. पण येताना टुक 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 असं तट्टूवर बसून यायचं, जाताना मात्र अरबी घोड्यावर बसून जावं. एक फोन आला की निघाल, आले प्राणनाथ असं म्हणत धावत सुटायचं. आणि येताना मात्र काय बुवा काय म्हणतील, फार तर काय म्हणतील, परत म्हणतील जरा उशीर झाला वाटतं, आज वेगळं कारण सांगू काहीतरी, विनोदाचा भाग सोडून देऊ. उदास वाटते जीवी आता जावे मठाकडे. कुणीकडे म्हणजे मठाकडे. तुम्ही जेव्हा उदास स्थितीला पोहोचता, म्हणजे हे प्रपंचाचं प्रतल आहे याच्यापेक्षा उच्च अवस्थेला जेव्हा पोहोचता, वरच्या स्थितीला, तेव्हा तटस्थपणे त्या प्रपंचाकडे तुम्ही पाहायला लागता. आणि त्या प्रपंचामध्ये काहीही ठेवलेलं नाही की ज्याच्याबद्दल मला छान वाटावं. ही माझी भूमिका स्थिर होते. कारण बघा, ज्यांनी ज्यांनी प्रपंच स्वीकारला प्रत्येकाला त्याचा त्रास झालेला आहे. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण सगळ्यांनी असं म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारदांना, नारद मुनी मला असा एक उपाय सांगा की हीही शांत बसेल आणि हाही शांत बसेल. ह्याही शांत बसतील असं नव्हतं त्यांचं, पण त्यांच्यासाठी ह्याही शांत पाहिजेत ना इतक्या सगळ्या. पण ही म्हणजे सत्यभामा. एक असा उपाय सांगा की ही पण शांत बसेल आणि ती शांत बसलेली असताना हा म्हणजे मुलगा सुद्धा शांत राहील. जेव्हा प्रद्युम्नाला बघितलं जांबवतीनं, जांबवती ही प्रद्युम्नाची सावत्र आहे, रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न, बरोबर आहे. जेव्हा जांबवतीनं अरे तो कामदेवाचा अवतार आहे, मग तो दिसताना की, आणि त्याच्यात लहान बाळ, काय सौंदर्य असेल त्या बाळाचं. प्रत्यक्ष कामदेव झालाय ना. त्याला बघितलं आणि ही म्हणाली, बोलवून घेतलं, इकडे या. भगवंत आले, आता हिचं काय म्हणून, मला पण असाच पुत्र हवा, जा हिमालयामध्ये जा तपस्या करा.
आणि शिवांना प्रसन्न करून घ्या आणि त्यांच्याकडून वर प्राप्त करून घ्या, ह्याच्यापेक्षाही उत्तम मुलगा. भगवंताला जावं लागलं. येस मॅडम असं म्हणून लगेच निघाले आणि इथूनच प्रवास सुरू करा. पायी बसले घोड्या रथात आणि गेले हिमालयापर्यंत. तपस्या इथूनच सुरू व्हायला पाहिजे. जावं लागलं ना, गेलेले. रामरायांनी किती शोक केलेला आहे पत्नी विरहाचा. त्यानंतर पत्नीचा त्यागही करावा लागला. त्याच्यानंतर पुढं जवळपास 11,000 वर्ष भगवान राहिलेले. त्यामुळं या अवतारांच्या चरित्रांकडे जरी आपण बघितलं तरी सुद्धा संसार हा सुखाचा नसतो हे भगवंतानी आम्हाला दाखवून दिलं की नाही? सांगा. अरे मला ती माया सोडत नाही, तुमचं काय आहे? मी या स्थितीला पोहोचलो, मला सुद्धा ती सोडत नाही, तुमचं काय आहे? पण तो लीलापूर्वक हे सगळं करत असतो हा वेगळा विषय आहे, पण तरी सुद्धा करतो ना. मग एवढं सगळं आपल्या समोर त्या संसाराचं खरं स्वरूप अवतारांच्या माध्यमातून प्रकट झालेलं असताना सुद्धा आम्ही त्या संसारामध्ये इतके का रममाण होतो? हा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा? हाच तर मोठा प्रश्न आहे. या संसारात मी इतका रममाण होतोच कशासाठी? परशुरामांचं चरित्र बघा. परशुराम शिक्षणासाठी शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हिमालयात गेलेले असताना त्यांच्या माता पित्याचा वध करण्यात आला. स्वतः अवतार आहेत परशुराम, आवेश अवतार आहे भगवंताचे, तरी त्यांचा वध, त्यांच्या पित्याचा म्हणजे जमदग्नी ऋषींचा वध करण्यात आला. त्यांना आनंद आहे का? आणि मग 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली, पण त्याचा त्यांना किती त्रास झाला. 21 वेळेला हे सगळं त्यांनी केलं. 5 कुंड मोठीच्या मोठी रक्तानं भरली आणि त्या रक्तानं तर्पण केलं पूर्वजांचं. कुरुक्षेत्राच्या जवळ तो भाग आहे, आजही पाहायला मिळतो. आणि त्यांच्या रुचिक नावाच्या पूर्वजांनी जेव्हा त्याला प्रसन्न होऊन, अरे तू इतकं आमच्यासाठी केलंस, मी प्रसन्न आहे, वर माग. मग सांगितलं, हे रक्ताने भरलेली कुंड तीर्थरूपामध्ये प्रकट होत, रक्ताने नको. आणि त्यांच्या आशीर्वादानं मग ती तीर्थ झाली. पण तो जो त्रास त्यांना होता 21 वेळा युद्ध करण्याचा, तो किती मोठा होता. म्हणजे अवताराधिकांना सुद्धा हे सुटलेलं नाही. पण त्यांनी काय केलं? ही माया आहे बघून त्याच्याकडे तटस्थपणे पाहत ते आपलं कर्तव्य करत राहिले. आम्ही माया आहे असं न समजून त्याच्यात गुरफटून राहतो. हा आमचा दोष आहे. ते त्याच्यात गुरफटतात का? नाही गुरफटत. ते अगदी तेल लावलेला पैलवान, हातात सापडताच कामा नाही, पकडच धरता कामा नाही. पण आम्ही तसे नाही आहोत. आम्ही त्याच्यामध्ये बरबटून घेतो, त्या संसाराच्या चिखलानं स्वतःला बरबटून घेतो. म्हणून हे कळलं पाहिजे की उदास वाटते जीवी आता जावे कुणीकडे. मी प्रपंचापासून उदास आहे. उदास म्हणजे दुःखी असा अजिबात अर्थ होत नाही. उदास शब्दाचा अर्थ मी विरक्त आहे, त्याच्यात आहे पण विरक्त आहे. का आहे? अजून कर्म शिल्लक आहेत. माझी ती कर्म शिल्लक असल्यामुळं मला त्या प्रपंचामध्ये राहणं भाग आहे. ज्याची कर्म शिल्लक नाही राहिली तो त्या क्षणात बाहेर निघतो. पण ज्यांची कर्म शिल्लक आहेत ती कर्म फेडल्याशिवाय त्यांना त्याच्यातून बाहेर निघता येऊ शकत नाही. मग तिथं राहणं भागच असेल तर मग औदासीन्य प्राप्त करून का न राहावं? हा विवेक माणसाकडं भगवंतांनी बुद्धीच्या योगानं दिलेला आहे, तिकडं त्याचं लक्ष जात नाही. म्हणून आपलं तरी तिकडं लक्ष गेलं पाहिजे. बाकीच्यांचं जावं अथवा न जावं, आपलं लक्ष जायला हवं. आणि म्हणून उदास वाटते जीवी आता जावे कुणीकडे, म्हणजे ज्या ठिकाणी ते वातावरण उपलब्ध आहे त्या ठिकाणी जावं. आता जावे मठाकडे, आता जावे मंदिराकडे, आता जावे तीर्थाकडे, आता जावे क्षेत्रांकडे, आता जावे संतांकडे, आता जावे एकांताकडे.
हं? बरोबर. तिकडं आम्हाला जाता आलं पाहिजे आणि तिथं जाऊन त्या वृत्तीचा अभ्यास करून ती वृत्ती जोपासली पाहिजे, ती वृत्ती वाढवली पाहिजे. हं? म्हणून आता जावे कुणीकडे, रामकृष्ण परमहंस सांगायचे, गृहस्थ साधकांनी वर्षातून दोन दोनदा तरी पूर्ण महिनाभरासाठी एकांत स्थळी जाऊन साधन करावं. म्हणजे 2 महिने, एक उत्तरायणातला महिना, एक दक्षिणायनातला महिना, म्हणजे 10 महिने प्रपंचाचा, 2 महिने परमार्थाचा. आणि प्रपंचामध्ये सुद्धा पूर्ण प्रपंचाचा नाहीच, परमार्थ सांभाळून प्रपंच. आणि इथं मात्र 2 महिने फक्त आणि फक्त परमार्थ, बाकी काही नाही. असं आम्हाला जमू शकेल का? आत्ताच उत्तर माहिती नाहीये म्हणून सुरुवात एका दिवसापासून करावी. एक दिवस मला एकांतात राहता येतं का? एक दिवस पण जाऊ दे, मी म्हणतो अर्धा दिवस तरी. कधीतरी असा दिवस येईलच ना की कोणीच नाही आहे घरामध्ये, दुपारनंतर सगळे येतील, त्यावेळेला मोबाईल स्विच ऑफ, सगळं बंद बंद बंद, घर बंद बंद ठेवायचं आणि एकांताचा अनुभव करायचा. कुणीकडे जाण्यापेक्षा इकडंच राहून ते स्वरूप आणण्याचा प्रयत्न करायचा, ती स्थिती आणण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या घरातच मौन पाळायचं, आपल्या घरातच एकांत. किंवा कधी कधी असं करू शकता, एकादशीला मौन, किंवा गुरुवार सारखा एखादा दिवस आहे त्या दिवशी मौन. इतका वेळ, पूर्ण वेळ नको, दुपारी 12 वाजेपर्यंत मौन. 12 वाजताच मौन सोडायचं म्हणून त्या दिवशी 10 आणि 11ला उठायचं नाही, असं नाही करायचं. मौनच आहे, जाऊ दे, काही करायचंच नाहीये, असं नाही करायचं. रोजच्या वेळेलाच उठायचं, पहाटे 5ला, 5:30ला, आणि मौन. आता जावे कुणीकडे, घरातच सांभाळा. आता परिस्थिती बदलली आहे ना, नाही जमत ना बाहेर, घरी करा. पण ही उदास स्थिती इतकी महत्वाची आहे परमार्थामध्ये, आणि तिचं सातत्य, ते टिकून राहणं, हे महत्वाचं आहे. काही क्षणापुरतं वाटलं आणि नंतर पुन्हा अवसान गळालं, असं होता कामा नये. म्हणून हे प्रयोग केले पाहिजेत आपण आपल्या घरी, आणि 50 नंतर ते केलेच पाहिजे. घरी सांगायचं, माझं आज 12 वाजेपर्यंत मौन आहे, तुम्हाला पाहिजे तर माझ्याशी बोला, मी नंदीप्रमाणे हो किंवा नाही असे मान हलवून उत्तर देईन फार तर, पण मी बोलणार नाही. सुरुवात इथून, हे काही खरं मौन नाही, पण असो, बरोबर. मोबाईल बंद ठेवायचा, 12 वाजेपर्यंत मोबाईल बंद. असं एक एक अभ्यास घरात वाढवत नेला आपण हळूहळू, की मग आपलं काय होणार आहे, आपली प्रगती होत जाणार आहे. त्या दिशेनं जायचंय. आता जावे कुणीकडे, तू भक्तवत्सला रामा, बुद्धी दे रघुनायका. भक्ताबद्दल तुला परमवात्सल्य आहे. ठीक आहे. आपण भगवंताबद्दल जो कोणता भाव स्वीकारू, त्या भावाला धरूनच भगवंत वागतो, पण त्याला वात्सल्याची जोड देतो. म्हणजे सेव्य सेवक भाव असेल, सेव्य सेवक भाव म्हणजे दास्य भक्ती. सेव्य भगवान, मी सेवक, तो सेव्य आहे, सेवा करून घेण्यास योग्य, आणि मी सेवा करण्यास योग्य. मी सेवक आहे. सेव्य सेवक भाव जरी असला तरी सुद्धा, त्या मी स्वामी हा भाव जरी भगवंताचा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रेम आहे, वात्सल्य आहे. मी सांगेन तसं कर, असं नाही. मी तो भाव त्यांच्याबद्दल ठेवलेला आहे की ते माझे स्वामी आहेत, ते माझ्या देह, बुद्धी, मन, चित्त, अहंकार, आणि गृहस्थ असेल तर घर, पती, पत्नी, या सगळ्यांचे स्वामी आहेत. माझा ज्यांच्यावर अधिकार आहे त्याच्यावर आपोआपच त्यांचा अधिकार आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचे पण ते स्वामी आहे माझ्याकडून.
असं जरी आपलं नातं असलं आणि तो भगवंत माझ्या सेवक भावाकडे बघून स्वतःचं स्वामित्व प्रकटही करतो, हे जरी असलं तरी त्याला वात्सल्याची किनार असते. तो वात्सल्य त्याच्यातून हटू देत नाही. त्याचप्रमाणे वात्सल्य भावत असेल तर प्रश्नच नाहीये. त्याचप्रमाणे माधुर्य भाव असेल तरी सुद्धा त्याचं वात्सल्य कमी होत नाही. त्यामुळं तू भक्तवत्सला रामा बुद्धी दे रघुनायका. तो वात्सल्य भाव इथं ते जागृत करतायत, कारण त्यांचं वय आहे लहान, 12-13 वर्षाचे आहेत. मी तुझं बाळ आहे आणि तू माझी आई किंवा वडील आहेस. आता तुला माझ्याबद्दल वात्सल्य वाटायला हवं आणि तू भक्तांबद्दल वात्सल्य बाळगणार आहेस. तेव्हा मला अशी सद्बुद्धी दे की जेणेकरून हा उदास भाव टिकून राहील. या लोकांमध्ये मला या लोकांकडून काहीतरी मिळवावं अशी इच्छा अजिबात राहणार नाही. औदासिन्याचं ते एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? दुसऱ्याची किंवा दुसऱ्याकडून मला काहीतरी मिळावं ही अपेक्षा संपणे. जी नसते ते नंतर येऊ शकते, आत्ता नाहीये पण नंतर येईल. बरोबर ना? आत्ता ती अपेक्षा नाहीये कदाचित, पण सहवासाने येऊ शकते. हा, त्याचं स्वतःचं भलं व्हावं म्हणून मला काहीतरी वाटणं हा एक माझा सद्भाव आहे, पण माझ्यासाठी त्यांनी काहीतरी करावं, द्यावं ही अपेक्षा त्याची राहत नाही. हे उदास वृत्तीचं एक प्रधान लक्षण आहे. म्हणून आपण तपासायचं, माझी उदास वृत्ती आली आहे का मला? का मला बघितल्यामुळे भगवंताला उदास व्हायची वेळ येते? सामान्य पद्धतीनं ज्याला आपण उदास म्हणतो असं त्याला करावं असं वाटतं का? हे आपण तपासायचं. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवली तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. कायेनं मी तुझा आहे, वाचेनं मी तुझा आहे, मनाने तुझा आहे, भावानं मी तुझा आहे. काय बरोबर शब्द वापरलाय, तुझा मी म्हणवीत असे. असं मी म्हणतो, असं मी आहे असं ते म्हणत नाही. मी बोलताना बोलतो मी तुझा आहे. असं तू आहेस हे त्यांनी म्हणायचं असतं, मी म्हणायचं नसतं. अरे तू तसाच आहेस असं कोणी म्हणायचं? भगवंतानी म्हणायचं माझ्या बाबतीत. पण आपल्याला म्हणावंच वाटतं ना. काही नाही हो, सगळं भगवंताला अर्पण केलेलं आहे. सगळं त्याचं आहे, तो आहे म्हणून चाललंय बघा. आमच्या झोपडीत याल का असं म्हणतात बरेचसे लोक. आणि झोपडीत आल्यानंतर हे कमी आहे ते कमी दाखवले की आवडत नाही. मग ते झोपडीत शब्द कशासाठी वापरला? मानभावीपणानं वापरला. हे जसं होतं तसं इथं पण काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवीत असे, मानभावीपणानं माणूस म्हणत असतो, काय नाही हो, सगळं देवरायाचं आहे बघा, मी त्याचाच आहे, जे काही करेल तर तो करेल ते खरं, आमची सगळी श्रद्धा त्यांच्यावर आहे असं म्हणायचं. आणि समोरचा माणूस बाजूला गेला की लगेच फोन करायचा, हा कुठपर्यंत आला, करताय ना आमचं काम? अरे मग सगळं सगळं तर त्याच्यावर सोडलं आणि हे काय चाललंय मग? हो करा ना प्लीज, जरा प्रॉब्लेम आहे हो, काय जास्त वाढवून घ्यायचे तर घ्या वाढवून, पण एकदा करून टाका काम. मग हे काय झालं? काय वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे कुठे गेलंय? हे सगळ्या बोलाचीच कढी, बोलाचाच भात. त्या बोलाच्या कढीनं पोट भरत नाही, बोलाच्या भातानं पोट भरत नाही. तसं भगवंत म्हणतो, काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, त्यानं मला फरक पडत नाही. तू म्हणायचं बंद कर आणि वागायला सुरू कर. म्हणून ते म्हणतायत, हे लाज तुझला माझी. चार चौघामध्ये मी बोलून बसलोय. काय बोलून बसलो? देवा वेगळे कुणी नाही, ऐसे बोलती सर्वही. सगळं काही माझं देव चालवतो बाबा, देव माझा.
सगळं काही देव चालवतो, देव माझा आहे. हं? म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं. हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. बघा, ही जाणीव व्हायला जेव्हा लागते ना, त्यावेळेला भगवंताला आवडतं की ह्याला कळायला लागला आता की फक्त माझं सगळा परमार्थ बोलण्यापुरता आहे, वागण्यामध्ये परमार्थाची झलक सुद्धा दिसत नाही. हे जेव्हा देवाला लक्षात येतं की ह्याला कळायला लागलाय, तेव्हा तो म्हणतो हा, आता ह्याला अधिक बुद्धी द्यायची वेळ आलेली आहे, देऊया ह्याला बुद्धी. कारण ही इज नाव रिअलायझिंग दॅट ही नोज नथिंग. मला काहीच परमार्थातलं कळत नाही, हे त्याला आता फक्त समजत नाहीये, उमजलेलं आहे किंवा उमजायला लागलेलं आहे. हे व्हायला हवं. म्हणजे मूर्खत्वातून पढत मूर्खत्वात तो जातो आणि पढत मूर्खाचा मी पढत मूर्ख आहे त्याला कळायला लागतं. इथून मग त्याची प्रगती सुरू होते. जोपर्यंत मी परमार्थ करतो या भूमिकेतच मी असेन, त्यावेळेला परमार्थामध्ये वृद्धी होण्याची शक्यता फार कमी. पण माझ्याच्यानं होत नाही आहे हे जेव्हा कळतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं मी त्याला शरण जातो. हे लाज तुझला माझी. स्वतःचीच लाज स्वतःला वाटायला लागते. अरे काय चाललंय माझं, हे काही बरोबर नाही. मी बोलतोय हे सगळं, प्रत्यक्षामध्ये उतरवत नाही. असं कधी होईल आपल्या बाबतीमध्ये? म्हणून बरेचसे लोक काय करतात, बोलतच नाहीत. म्हणजे असं वाटायला नको ना, मी नुसतंच बोलतोय, परमार्थ करायचं नाही हे ठरलेलंच आहे, मग बोलायचं कशाला? असा त्याचा विपरीत अर्थ नाही घ्यायचा. हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. त्यामुळं लज्जा हा एक दागिना आहे. नीट लक्ष दिलं तर कळेल, लज्जा हा एक काय आहे, दागिना आहे. कशाची वाटली पाहिजे हे कळलं पाहिजे. लोकांना कीर्तन करा म्हटलं आणि कीर्तनात टाळ्या वाजवायला सांगितलं तर लज्जा वाटते. त्याला वाटतं मी टाळ्या वाजवल्या तर मला काय समजते. अरे तुला मंदिरात बसल्यानंतर टाळ्या वाजवायच्या आहे, तुला काही रस्त्यावरून टाळ्या वाजवत जा म्हणून सांगितलं नाही, मला काय समजते. पण लोक कसे वागतात, लाजतात देवाच्या बाबतीत आणि निर्लज्जपणे वाटेल ते चाललेलं असतं त्यांचं प्रपंचामध्ये. कुणाला टाकून बोलतील, कठोर बोलतील, डिवचतील, टोमणे मारतील, चालू असतं ना हे. त्याची लज्जा कधीही वाटत नाही. लज्जा कशाची वाटते? चार चौघांनी जर मला भगवंताच्या समोर भावावेशात येऊन नृत्य करताना पाहिलं तर लज्जा वाटते. भावावेशात येऊन जर माझ्या डोळ्यातून अश्रुपात व्हायला लागला तर मला काय वाटते? लज्जा वाटते. परमार्थातली एक महत्वाची म्हण आहे, परमार्थाच्या दृष्टीनं हिंदीमध्ये फार छान म्हण आहे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. मीराबाईंना वाटली, त्यांना वाटली असती तर त्या मीराबाई झाल्या असत्या. तुकाराम महाराजांना वाटली, त्यांना वाटली असती लज्जा परमार्थाची, तर ते तुकाराम महाराज झाले असते. आज त्यांचं आपण इतक्या वर्षानंतर स्मरण केलं असतं. गाढवावर उलट बसवलं आणि तोंडाला काळं फासलं. तुकाराम महाराजांना गाढवावर उलट बसवलं, तोंडाला काळं फासलं आणि मोठी धिंड काढली. ते म्हणतात पांडुरंग पांडुरंग. वा वा, माझं अंतरंग पांडुरंगासारखं नाहीये, लोकांना वाटलं याचं तोंड तरी पांडुरंगासारखं करावं म्हणून मला काळं केलं. अरे काय, व्हॉट अन ॲटिट्यूड. काय परमार्थाबद्दलची धारणा आहे त्यांची. की माझं अंतरंग तर पांडुरंगासारखं झालं नाही, मी माझ्यात भक्ती नाही, ज्ञान हेच आहे, बुद्धी नाही, हे नाही, ते नाही, असं आहे. पण किमान लोकांना असं वाटलं हा पांडुरंगासारखा होत नाही, ह्याचं तोंड तरी करावं पांडुरंगासारखं, म्हणून मला लोकांनी काळं फासलं. बघा काय त्यांची धारणा, म्हणजे भगवन्मय कशी धारणा झाली आहे.
बायकोला किती लज्जा वाटली, मुलांना किती वाईट वाटलं, रडायला लागले सगळे. बायकोनी शंख केला रस्त्यावर लोकांच्या नावानं आणि घरी आल्यानंतर यांच्या नावानं. कळतंय का तुम्हाला काही? झिंड काढली होती त्याच्यात पांडुरंग पांडुरंग करत बसलाय. काही लाज लज्जा आहे की नाही कुळाची, घराची? पण परमार्थामध्ये बाहेर पडलेला माणूस, त्याला प्रापंचिक होण्याबद्दल लज्जा वाटते, पारमार्थिक असण्याबद्दल लज्जा वाटत नाही. मीराबाईंना उच्च कुळातल्या होत्या, क्षत्राणी होत्या, आणि फक्त क्षत्राणी नव्हत्या, राजमहिषी होत्या. प्रत्येक क्षत्रिय काही राजा आणि राजमहिषी नसतो. राजकुळातली राजाची पत्नी म्हणजे राजमहिषी, म्हणजे महाराणी. महाराणी त्या होत्या. कोण? मीराबाई. त्यामुळे ते सगळे नियम. पण त्यांना एकदा का तो भावावेश आला भगवंताचा, की कुठले नियम आणि कुठलं काय, आणि मग ते चार चौघात बरं दिसायचं नाही. मग शेवटी काय झालं? पतीही गेले. पती गेल्यानंतर लहानपणाची ती भावना अधिक प्रगट झाली, प्रगल्भ झाली. कोणती? लहानपणी आईनं तिला श्रीकृष्ण दिले होते आणि तुझा हा पती आहे म्हणून सांगितलं होतं. ते खेळण्यापुरतं सांगितलं होतं, पण त्या आईला कुठं माहितीये की ही अवतारीच आहे, गोपीचाच एक अवतार आहे, हे त्या आईला तरी कुठं माहिती होतं. भगवंताच्या प्रेरणेनं तिने त्याला भगवंत दिला, हा तुझा पती. आणि तिनं खरंच मानला. कारण पूर्वीचा जो द्वापर युगामध्ये जो भाव होता तोच भाव असणार आहे पुढं. आणि मग तिचं बळजबरी लग्न लावून दिलं. आई वडिलांच्या विरोधात जायचं नाही म्हणून झालं लग्न. पण इतक्या उच्च कुळातील आहे. आणि नंतर मग पतींनी, प्रेमळ होते पती, समजून घेतलं. बरं, पूर्वी लग्न लहानपणी व्हायचं, 12व्या-13व्या वर्षी, आहे अजून लहान असं त्यांना वाटत राहिलं. पण ते गेले ना बिचारे. नंतर मग दीर त्याच्या जाचाखाली राहायचं आणि त्याला हे सगळं आवडायचं नाही. तो राजा झाला ना. शेवटी विष पाजलं आणि विषप्रयोग झाल्यानंतर भगवंतानी त्यांना वाचवलं. हे सगळं झाल्यानंतर आता म्हणाल्या मला इथं राहायचं नाही. इतका मोठा महाल, पण त्यांना काय वाटायला लागलं, हा कारागार आहे. कारण भाव एकदा जागृत झाला की त्याला असं बांधून नाही ठेवता येत. नाही एवढंच 1 इंचच हात असा करायचा आणि काय नृत्य करायचं ते करायचं, असं करता येतं का कधी? नाही करता येत असं. आणि त्या नृत्य करायला लागायच्या. सगळ्या बायकांना वाटायचं ही काय करते बाई, आपल्या कुळाचं नाव बदनाम करेल. शेवटी त्यांनी काय केलं? परमार्थासाठी घरदाराचा त्याग केला. बरोबर आहे. कुठं लाजल्या नाहीत त्या. रस्त्यावर भगवंताच्या भावावेशामध्ये जर नृत्य करायची वेळ आली तर निर्लज्जपणे नृत्य केलं. निर्लज्ज शब्द इथं योग्य अर्थाने घ्यायचा. त्यांनी नृत्य केलं. लाज वाटते कुठं? प्रपंचामध्ये वाटली पाहिजे. हे लाज तुझला माझी, आमची सगळी लाज परमार्थामध्ये वाटते. नको बाबा अमका काय म्हणेल, नको बाबा तमका काय म्हणेल, असं नाही चालणार. भाव जागृत झाला की भावाला दाबून ठेवणंही वाईट आहे. भाव मोकळा करून देता आला पाहिजे. नाहीतर पुन्हा तो भाव जागा होणार नाही, आणि जर झाला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. कारण ती शक्ती आहे. त्या शक्तीला तुम्ही, त्या शक्तीचं दमन जर कराल तर ती शक्ती तुम्हाला विपरीत परिणाम देईल. म्हणून लाज प्रपंचाची वाटली पाहिजे, परमार्थाची नाही. समर्थांनी एके ठिकाणी म्हटलंय, निर्लज्जपणे राजांगणी नृत्य करावे. राजांगणी याचा अर्थ राजाच्या अंगणी किंवा मंदिरामध्ये मोठ्या अशा भगवंतासाठी लाज लज्जा सोडावी आणि भाव प्रकट करावा. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. चाफळमध्ये उद्धव गोसावी यांचं कीर्तन ठेवलं होतं. आणि त्या कीर्तनाला दास मारुतीकडे पाठ करून त्यांनी उभं राहायचं, रामरायाकडे तोंड ठेवून कीर्तनकाराने. मग त्याच्या बाजूला तो पखावाज वाजवणारा, वीणा वाजवणारा, ते आजूबाजूला टाळकरी, हे सगळे असतील. आणि ह्यांनी मध्ये
पण पूर्वी माईक वगैरे असं नव्हतं काही, मोठ्या खड्या आवाजात ते सगळं म्हणावं बोलावं लागायचं आणि असं पुढं मागं चालत असं ते कीर्तन करावं लागायचं. ह्या पद्धतीनं ते होतं. माईक कुठे होते पूर्वी, बरोबर. पण असं सगळं करताना इतक्या भावावेशात ते आले की ते नृत्य करायला लागले कीर्तनामध्ये. हल्लीचे बघितले तुम्ही कीर्तनकार, असं कोणाला नावं ठेवायची नाहीत आपल्याला, पण सगळ्यांना एक पाऊल पुढं एक पाऊल मागं फार तर. काही जण नुसतंच असं असं करतात. आणि मुद्दाम करावं असं अपेक्षित नाहीये, भाव जागृतच होत नाही म्हणून करत नसतील असं म्हणू आपण पाहिजे तर. भावावेशात नृत्य व्हायला हवं. इतके ते भावावेशात आले की ते नृत्य करायला लागले, गिरक्या घ्यायला लागले. आणि पूर्वी ती व्यवस्था असायची, गिरक्या घेऊन ते कीर्तन सांगतायत. आणि समर्थांना काय दिसलं, त्यांची जी पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे मागच्या बाजूला शेंद्री रंग काय लागलेला आहे. म्हणून समर्थांनी नीट बघितलं तर त्यांना काय दिसलं, दोन मोठे टाळ हातात घेतलेले हनुमान हे त्यांच्या मागं नृत्य करतात. इतका रंग भरला होता त्या कीर्तनात. बघा काय स्थिती असेल. मारुतीरायांना प्रकट केलं त्यांनी, इतकं रामनाम घेतलं असेल की मारुतीरायांना त्या मूर्तीतून बाहेर यावंसं वाटलं. आणि मग समर्थांनी ते कीर्तन थांबवलं आणि सगळ्यांना दर्शन मारुतीरायांचं घडवलं. बरं, हे समर्थ कीर्तन करत नाहीये, त्यांचे शिष्य करतायत, म्हणजे काय तयारीच आहेत बघा शिष्य पण. मग आपले गुरु समोर आहेत, मग कसं नाचायचं आपण, असा विचार करायचा असतो का? जो भाव आला तो प्रकट करावा. परमार्थाचा भाव हा लपून ठेवण्याचा नाही. हा मुद्दाम तुम्ही एकांतात असाल तर ते बरं आहे, पण आपण परमार्थामध्ये लाचतो, प्रपंचामध्ये निर्लज्जपणे चाललेला असतं आपलं. ठीक आहे. म्हणून हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. मी फक्त बोलण्यापुरतंच कायेनं, बोलण्यापुरतंच वाचेनं, बोलण्यापुरतंच मनानं तुझा आहे असं म्हणवतो, पण प्रत्यक्षात बघितलं तर तुझ्यासाठी या देहाला कष्ट द्यावेत असं मला कधी वाटत नाही. तुझ्या नामाचा, तुझ्या गुणांचा, तुझ्या कथांचा गजर करावा असं मला कधी वाटत नाही. आणि मनामध्ये तर ध्यानाला बसलेला असताना सुद्धा तुझं ध्यान होत नाही, इतर वेळेला तर प्रश्नच नाही. अशी माझी खरी तर स्थिती आहे. तेव्हा आता माझी लाज तूच राख बाबा, मी तुझा भक्त असं म्हणून घेतो. तेव्हा काहीतरी भक्ती आता तूच मला कृपा करून अर्पण कर, तुझी भक्ती मला दे. म्हणून दया सिंधू, तुझी जी भक्ती आहे, तुझ्याकडे जी भक्ती आहे ती तू काय कर, मला दे, असं समर्थ म्हणतात. आणि मग भगवंताचा महिमा ते गातात. तू इतका मोठा असताना माझ्यासाठी एवढं नाही करू शकणार का? काय? सोडविल्या देवकोटी, भूभार फेडिला बळे, भक्तांसी आश्रयो मोठा, बुद्धी दे रघुनायका. समर्थ जो शब्द आहे ना माग, समर्था तू दया सिंधू, कसा समर्थ आहे तो ते इथं सांगितलंय. सोडविल्या देवकोटी, भूभार फेडिला बळे, भक्तांसी आश्रयो मोठा, बुद्धी दे रघुनायका. म्हणजे रामावतारातच विशेष वर्णन आहे. रावणानं देवांना बंदी घातलं होतं. कुठपर्यंत? बुद्धीचे देवता गणपती, गणेश गाढवे वळी. नाथ महाराजांनी लिहून ठेवलंय. गणेशाला काय काम दिलं रावणानं? गाढवं वळायची. चल आमच्या इथली गाढवं घेऊन जा, मला नेऊ नको पण गाढवं घेऊन जा. आणि गाढवांना चारा पाणी करून आण. गणेश गाढवे वळी. सगळ्या देवतांना, अग्नीला लॉन्ड्रीचं काम, पाककाम अग्नीला, वायूला लॉन्ड्रीचं काम, हा तू हे काम करायचं. सगळ्यांना कामं दिली. आणि शनिदेवाला काय सांगितलं, ए तू तिरकं बघायचं नाही माझ्याकडं, म्हणून त्याला पायाशी दाबून ठेवलं. पादपीठ म्हणतात. राजानं असं एक पाय वर करून असं बसायचं असतं ना, त्याला पादपीठ म्हणतात. तर ते पादपीठ याच्या ठिकाणी यांनी याचीच पीठ म्हणजे पाठ, याला पालथा घालून त्याच्या पाठीवरच पाय ठेवला शनीच्या, रावणानं. प्रत्येक देवाला असं काम लावून दिलं.
त्या देवांना कुणी सोडवलं? रामरायांच्या कृपेनं हनुमंतरायांनी सोडवलं मारुतीरायांनी, पण रामरायांची कृपा या अर्थानं रामरायांना त्यांनी ते म्हटलेलं आहे. सोडविला देवकोटी. देवकोटीचे दोन अर्थ, 33 कोटी देव, आणि कोटी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. सर्व प्रकारच्या देवांना तू सोडवलेस. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, बरोबर ना, वषटकार, इतक्या सगळ्या देवता आहेत, इंद्र आदी सगळ्या देवता. तर ह्या सगळ्यांना कोणी सोडवलं? रामरायांनी सोडवलं. भूभार फेडीला बळे. रावणाधिकांनी जो भूभार, भुईवर भार पापाचा निर्माण केला होता, तो सगळा त्यांनी काय केला? रामरायांनी सोडवला, रावणाधिकांना मारून. आणि नंतरचा जर विचार केला अद्भुत रामायणाचा, तर सहस्र रावणाला मारून सुद्धा. सहस्र रावण एक होता. सीता आणि राम या दोघांनी सहस्र रावणाला मारलं. सीताबाई म्हणाले, असले छोटे मोठे रावण तुम्ही मारा, मोठ्या रावणाला मी मारते. म्हणून छोट्या रावणाला रामरायांनी मारलं आणि सहस्र रावणाला सीतामाईंच्या मदतीनं रामरायांनी मारलं. तो सहस्र रावण मारला. असं सगळं अद्भुत कार्य भगवंतांनी त्या अवतारात केलं. म्हणून भूभार फेडीला बळे. भूमीचा सगळा भार त्यांनी काय केला? फेडलेला आहे, नष्ट केला. आणि म्हणून भक्तांसी आश्रयो मोठा, बुद्धी दे रघुनायका. तू भक्तांना फार मोठा असा आश्रय आहेस. कारण भगवंताचं ब्रीद काय आहे? शरणागताची वाहे चिंता. हे भगवंताचं लक्षण आहे. शरणागताला रक्षण देणं, त्याचं सुरक्षित त्याला ठेवणं. जे जे शरण आले सर्वांना, फक्त मनुष्य नाही, जे जे म्हणून शरण आले त्या सगळ्यांना अभय देणं, हे भगवंताचं लक्षण आहे. अगदी कुठपर्यंत? एखाद्याने फार मोठा अपराध केलेला असताना सुद्धा त्याचं रक्षण करणं हे भगवंतानी केलेलं आहे. सुग्रीव जेव्हा तयार नाही झाला, 4 महिने संपत आले तरी त्यांनी भगवंताचं वास्तपुस्त घेतली नाही, त्यावेळेला भगवंतानी लक्ष्मणांना काय सांगितलं? जा आणि त्याला सांग, वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग मी अजून बंद केलेला नाहीये, वेळच्या वेळी जागा हो. समये तिष्ठ सुग्रीव मा वाली पथवन्वगा. वालीच्या मार्गाचा अनुसरण करत करत तू जाऊ नको. समये तिष्ठ, योग्य वेळीच जागा हो आणि तयार हो मदत करायला. इतका तो कामकांचनामध्ये बुडालेला, पण त्याला रामरायांनी अभय दिलं ना. लक्ष्मण म्हणाला, दादा निरोप देण्याच्या ऐवजी कामच उरकून येतो. नुसता निरोप कशाला द्यायचा? वालीच्या मागोमाग जातोयस का म्हणून पाठवूनच येतो. रामराय काय म्हणतात? त्या चाणाक्ष असणाऱ्या हनुमान नावाच्या वानरानं आमच्या दोघांमध्ये मैत्री निर्माण केली, आणि एकदा त्याला मी मित्र म्हटलं, आता त्याला मारता येत नाही, त्याला फक्त समज देता येईल. इतका मोठा अपराध त्यांनी केला, भगवंतानी त्यालाही क्षमा केली. रावण जर शरण आला असता तर त्यालाही क्षमा केली असती, पण तो शरण आला नाही. बाकीचे सगळे लोक विरोधात होते विभीषणाला बरोबर घ्यायला, पण भगवंत म्हणाले तो शरण आलेला आहे, त्याला मी शरण देणार. हा भगवंताचा स्वभाव आहे. अरे विपरीत वागणाऱ्यांबद्दल भगवान इतके दयाळू आहेत, मग जे भक्तच आहेत त्यांच्याबद्दल का ते दया दाखवणार नाहीत? का त्यांना आपलंसं करणार नाहीत? पण आपल्याला विश्वासच कमी झालाय. म्हणून समर्थ म्हणतात, भक्तांसी आश्रयो मोठा, बुद्धी दे रघुनायका. तू फार मोठा आश्रय सर्व भक्तांसाठी आहेस. इतकंच नव्हे तर सगळ्यात मोठा आश्रय तोच आहे. त्याच्या एवढा मोठा आश्रय जगामध्ये दुसरा कुठलाही नाही. तोच एकमात्र आश्रय आहे. मोठा या अर्थानं इथं एकमात्र आश्रय असाच अर्थ घ्यायचा. जसं सर्व पद ही हत्तीच्या पायामध्ये येतात,
बरोबर. हत्तीच्या पायामध्ये सगळ्यांचे पाय येतात, अगदी सिंहाचा पण येणार, त्या गरुडाचा पण येणार. का? हत्तीचा पाय सगळ्यांना व्यापून आहे. तसं भगवंताचा आश्रय हा सगळ्यांना व्यापून आहे. त्यामुळं अन्य कोणत्याही आश्रयांपेक्षा भगवंत हाच आश्रय वाटला पाहिजे. आणि भक्तिसूत्रामध्ये अनन्यतेचा हाच अर्थ सांगितलाय. नारद म्हणतात अन्याश्रयाणाम त्याग अनन्यता. अन्य सर्व आश्रयांचा त्याग करणं आणि फक्त भगवंताचा आश्रय स्वीकारणं याला अनन्यता असं म्हणायचं. अन्याश्रयाणाम त्याग अनन्यता. अन्य सर्व आश्रयांचा मी त्याग केला पाहिजे. तो घडतो का? कारण आम्हाला वाटतं समोरचा आश्रय हाच खरा आश्रय. कोसळोनी पडो हे आकाश आणिकांची वास न पाहू. हे दासबोध म्हटल्यानंतर आपण बोलतो, पण नुसतंच काय काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवीत असे, एवढंच आहे ते. हे नुसतं म्हणतो आम्ही तोंडाने, प्रत्यक्षात वाटतं कोसळोनी पडो हे आकाश आणिकाची वास न पाहू. करतो आपण असं? कधी नाही करत. का? कारण इतर आश्रय हे आम्हाला खरे आश्रय वाटतात. भगवंताचा आश्रय हा खरा आश्रय वाटत नाही. समर्थ इथं म्हणतात भक्तासी आश्रयो मोठा बुद्धी दे रघुनायका. म्हणून यो वै भूमा तत्सुखम यद अल्पम तन्मर्त्यम अल्पे सुखम नास्ति. अल्प गोष्टीमध्ये सुख नाही, तसं अल्प आश्रयामध्ये उपयोग नाही. आश्रय घ्यायचाच तर मोठ्याचा घ्यायचा, लहान सहान आश्रय घ्यायचा नाही. मागं मी ती कथा पण सांगितल्याचं आठवत असेल. जेव्हा नानकदेव त्यांच्या मागं तो बादशाह लागला, काहीतरी मागा, काहीतरी मागा, मला तुम्हाला द्यायचंय, काहीतरी मागा. बर 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 म्हणाले, बघतो मी, योग्य काही असेल तर मी मागेन. आणि खरंच एकदा त्यांना गरज पडली म्हणून ते बादशहाकडे गेले. त्या सगळ्यांना आनंद झाला, बादशहांना खूप मानतो. आजपर्यंत कधी ते या राजसभेमध्ये आले नव्हते, आज आलेले आहेत. कुठे आहेत बादशाह? ते म्हणाले बादशाह प्रार्थना करतायत. अरे वा, बादशाह प्रार्थना कसा करतो हे तरी बघूया. म्हणून नानक तिथे गेले, त्याच्या पाठीशी उभे राहिले, समोर नाही मागं उभे राहिले. मागं उभे राहिल्यानंतर तो परवरदिगार म्हणून काहीतरी म्हणतोय आणि मला अमुक दे, मला तमुक दे, मला तमुक दे असं तो मागतोय. ते झाल्यानंतर त्यांना हसण्याचा आवाज आला म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं तर नानक देव आहेत. त्याला इतका आनंद झाला त्या बादशाला, अरे तुम्ही आलात, वा वा वा, काय काम आहे सांगा. ते म्हणाले होतं काम पण झालंय. म्हणजे अरे मला तुला काहीतरी मागायचं होतं, पण ज्याच्याकडं मी मागायला आलो तोच भलत्याकडं काहीतरी, म्हणजे भगवंताकडे काहीतरी मागतोय. मग तुलाही मागायची जर गरज असेल तर मी त्याच्याकडेच मागतो ना, तुझ्याकडे कशाला मागू. बघा संतांचा विवेक कसा जागा असतो. त्यामुळं मी त्याच्या नाही 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 मागा मागा अजिबात मागितलं नाही. तो मागा मागा त्यांच्या मागा गेला. मागा मागा म्हणत मागा मागा गेला, तरी सुद्धा त्यांनी त्याला मागितलं नाही. कारण मागायचं कोणाला हे कळलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी समर्थांना अनेक जमिनी देऊ केल्या, अनेक गोष्टी दिल्या. एक उत्सव त्यांनी, उत्सवामध्ये महाराज चाफळच्या उत्सवामध्ये काही वर्षासन ज्याला म्हणतो असं त्यांनी लावलं होतं. एकदा समर्थांनी सांगितलं हे बंद करून टाका. महाराजांनी चौकशी केली, काय झालं? आमच्याकडून तर काही चूक झाली नाहीये. मग समर्थ का चिडले बरं? ही माहिती त्यांनी मिळवली. त्यांना उत्तर काय दिलं गेलं? चूक काही झाली नाहीये, आता त्याची गरज नाही. म्हणून समर्थांनी ते काढून घेतलं. जेवढं हवं तेवढंच पुरे आहे. रामराय देण्यास समर्थ आहे. तरी महाराजांनी नंतर काही वेगळं दिलं हा त्यांचा भाव झाला, पण ते त्यांना हवं होतं असं नाही. मागायचंच ते रामरायाला मागायचं, दुसऱ्या कोणालाही नाही. आमुची प्रतिज्ञा ऐसी
काही न मागणे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. मागायचं तर रामरायाला, बाकी कुणालाही नाही. आणि मागायचं शिष्याला तर काय, आमुच्या मागे भगवंतासी भजत जावे, हे आमचं मागणं आहे. माझ्या अनुपस्थितीमध्ये किंवा माझ्या पश्चात भगवंताचं भजन सोडू नको. आणि मग ते पुढे म्हणतात, भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते, ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. काय सुंदर वचन आहे. तुम्हाला कोट्यावधी भक्त आहेत, त्याच्यात मी तुमचा भक्त एक दुबळा असलो काय नसलो काय, तुम्हाला काय फरक पडतोय? कोट्यावधीची संपत्ती असताना 1000 रुपये काढून दिला एखाद्याने, त्याला कितीचा फरक पडणार आहे? असा तुम्हाला नाही काही फरक पडत, आम्हाला पडतो. भक्त उदंड तुम्हाला, शंकरांपासून हनुमंतांपासून तर सगळे तुमचे भक्त आहेत. त्यांच्या पुढे माझी काय योग्यता आहे? इतक्या 86 लक्ष ऋषेश्वर, कितीतरी शक्ती, 3.5 म्हणजे 3.5 कोटी तीर्थ आणि क्षेत्र, तिथल्या देवता, इतके सगळे तर तुम्हाला अधीन आहेत. हे सगळं तुमच्या एका अंशावर आहे, बरोबर? एका अंशी नसतो जगत, एका तुमच्या अंशावर हे सगळं आहे व्यापून. उरलेले तुमचे अंश कुणालाच माहिती नाही, ते तुम्हालाच माहिती आहे. इतकं सगळं ज्याला आहे, इतकं सगळं जग ज्याचं भक्त आहे, इतके मुख्य मुख्य देव ज्याचे भक्त आहेत, तिथं मी भक्त असलो काय नसलो काय, तुम्हाला काय फरक पडतोय? पण म्हणून जर तुम्ही माझा अव्हेर कराल तर ते तुम्हालाच शोभून दिसणार नाही. का? ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. तुमचं ब्रीद आहे शरणागताची वाहे चिंता, शरणागताचं रक्षण करणं, त्याचं चिंता वाहणं, हे तुमचं ब्रीद आहे. हे जर तुम्ही सोडलं तर तुम्हाला दीननाथ असं कोणीही म्हणणार नाही. दीनांचे तुम्ही नाथ आहात हे तुम्हाला कोणीही म्हणणार नाही. तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी तुम्ही हे सगळं करा. म्हणून भक्त नेहमी भगवंताला हे सांगत असतो की तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला तुमच्या बरोबर घ्या. कारण माझ्यामुळे तुमचं काहीच अडत नाहीये, पण तुमच्याशिवाय माझं सगळं अडतं. कारण तुम्हाला असंख्य भक्त आहेत, पण आम्हाला स्वामी तुम्ही एकच आहात. 21 समासी दासबोधामध्ये हा मुद्दा सांगितलाय. तुमच्यासाठी कोट्यावधी नाही, अनंत अनंत भक्त आहेत, पण आमच्यासाठी स्वामी किती आहे? एकच, आणि तेही तुम्ही. आणि जर तुम्ही पाठ फिरवाल तर आमच्याकडे कोण पाहणार? तेव्हा ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. कारण भगवंताचा एक नियम हा असा आहे की कोण कसाही किती वाईट का असेना, अपिचेत सुदुराचारो, पण पुढचं महत्वाचं आहे, भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हिसा. तो कितीही वाईट असो, नुसता दुराचारी नाही, सुदुराचार, दुराचार्यांमधला दुराचारी असा जरी तो असला, पण एक क्षण असा जीवनात येतो की त्याला पश्चाताप होतो, आणि तो पश्चाताप झाला की तो मागचा मार्ग सोडतो आणि अनन्य भावानं मला शरणी येतो. भजते माम अनन्य भाग. वाल्मिकींचं मोठं उदाहरण आहे. वाल्याचा किंवा रत्नाकराचा वाल्मिकी झाला, ते मोठं उदाहरण आहे. या क्षणापर्यंत तो मी लोकांना मारतो ह्यात काहीच चूक करत नाही असं म्हणत होता, आणि नारदांना पण बांधून ठेवलं. का तर हा पळून गेला तर. आणि मग आपल्या परिवाराला जाऊन जेव्हा भेटतो, आणि त्यावेळेला ते सगळं कथा तुम्हाला माहिती आहे, त्यांना भेटल्यानंतर जेव्हा त्याला साक्षात्कार होतो की आपले म्हणवणारे सुद्धा आपले नाहीयेत, ते फक्त सुखाचे वाटेकरी आहेत, दुःखाचे पण नाही.
दुःख कुणालाही वाटून घ्यायचं नसतं, सुख वाटून घ्यायचं असतं. सगळे सुखाचे वाटेकरी. ही अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. वैराग्य निरूपणात समर्थ सांगतात हे सगळे सुखाचे वाटेकरी आहेत, दुःख कुणालाही वाटून घ्यावं असं वाटत नाही. तेव्हा हे जेव्हा त्याला लक्षात आलं आणि जे वैराग्य त्याला प्राप्त झालं, तो येतो आणि त्याला बांधून ठेवलंय आपण ऋषींना हेही लक्षात येत नाही, तिथंच लोटांगण घालतो आणि रडायला लागतो. अरे म्हणतो तुम्हाला बांधलेलं ते तरी सोडा दे, मग पुढचं बघूया काय ते. हो हो. आणि तो त्यांना सोडतो आणि म्हणतो की माझी खूप मोठी चूक झाली, आता तुम्ही मला मार्ग दाखवा, मी त्याचसाठी आलोय म्हणाले. भगवंतांनी मला त्याचसाठी पाठवलंय. आणि मग त्यांनी मरे मरे ती, राम राम पण म्हणतात त्याला येईना, मारायचाच उद्योग आयुष्यभर केल्यामुळं राम म्हणताना त्याला मारा असं यायला लागलं. ठीक आहे, मरा मरा तरी म्हटलं. मरे मरे ती व्यासांनी म्हणून ठेवलं, मरे मरे ती म्हणजे मरा मरा असं तो म्हणत राहिला आणि ते मरा 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 राम असं होत गेलं. आणि मग वारुळ निर्माण झालं आणि त्याच्यातून वाल्मिकी प्रकट झाले. वाल्मिक म्हणजे वारुळ, वाल्मिक म्हणजे वारुळ, त्याच्यातून जन्मलेला वाल्मिकी, म्हणून त्यांचं नाव वाल्मिकी आहे. तेव्हा अशा सगळ्यांना भगवंत आपलासा करून घेतो, तो सगळ्यांना क्षमा करतो. पण कधी पश्चाताप झाला तर. पश्चाताप नाही झाला, चालू दे म्हणतो तुझं आहे ते. म्हणून परमार्थामध्ये मुमुक्षुत्व येणं इतकं महत्वाचं आहे. आणि मुमुक्षुत्व येणं याचा अर्थच प्रपंच नको, फक्त भगवंत हवा, ही भूमिका सुस्पष्ट होणं. मुमुक्षामध्ये इच्छा आहे, मोक्षाची इच्छा, इच्छा संपलेली नाही. पण ती कोणती? ती इच्छा आहे संवादी. आतापर्यंत आपल्या इच्छा विवादी होत्या, परमार्थाला विरोध करणाऱ्या इच्छा होत्या. मुमुक्षुत्व प्राप्त झालं की ती संवादी इच्छा झाली, म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा झाली. त्यालाच मुमुक्षा असं म्हणतात, मोक्षाची इच्छा. आणि त्यालाच मुमुक्षू असं म्हणतात, ज्याला ती इच्छा होते. इच्छा इथंही आहे, पण ती संवादी इच्छा आहे, विवादी नाही. आणि म्हणून भगवंत आपलं ब्रीद राखतो. आजपर्यंत एकही असं उदाहरण नाही की ज्या वेळेला भगवंतानं आपलं ब्रीद मोडलेलं आहे. कधीही आपलं ब्रीद त्यांनी सोडलेलं नाही. भक्त रक्षणाचं ब्रीद त्यानं कायम सांभाळलेलं आहे. कितीही अपवादात्मक कार्य त्याला करावं लागलं तरी, वालीसारख्या वालीला लपून मारावं लागलं, पण जो शब्द सुग्रीवाला दिला तो खरा करून दाखवला. अनेक त्यांनी अशा काही गोष्टी करून दाखवल्या की ज्या विवादास्पद वाटू शकतात वरवर पाहता, पण त्यानं तसं केलेलं नाहीये. जेव्हा उद्धव भगवान श्रीकृष्णांना साप निरोप घेऊन गोपींकडे जातो, ज्ञानाचा थोडं त्यांना सांग, दुःख करू नका वगैरे वगैरे, भगवंत निघून गेलेत ना तिथून. त्यावेळेला गोपींनी भगवंताला बोल लावलेले. काय बोल लावले? गोपी म्हणतात आम्हाला सांगतोय काय, त्यालाच निरोप द्या आमचा. काय मागच्या अवतारामध्ये ती गरीब बिचारी शूर्पणखा आली होती, तर तिला प्रेमाने तिचा स्वीकार करायचा सोडून नाक कान कापून टाकले तिचे. असं हे याचं वागणं. तो वाली लपून छपून त्याला बाण मारला आणि त्याला पळून जायला भाग पडला. त्याच्या आधी तो बळीनं काही त्याचं बिघडवलं नसताना, तो त्याला शरण गेलेला असताना, मागताना लहान म्हणून मागितलं आणि घ्यायच्या वेळेला मोठा होऊन घेतलं. वामन म्हणून मागितलं आणि द्यायला त्यांनी संकल्प सोडला, घ्यायच्या वेळेला मोठा झाला. आता त्यांनी कधी इंटरनॅशनल कोर्टमध्ये काही टाकली का केस? मागताना केवढे होता आणि घेताना केवढे झालात? आता केस करण्याचा विषय हा, पण तो भक्त आहे, लक्षात घ्या.
त्याला माहित असतं की भगवंत जे काही करतो हे कृपा करण्यासाठीच करतो, असा तर तो आहे आणि आम्हाला आता सांगायला पाठवलंय तुला असं करू नका आणि तसं करू नका, का म्हणे त्याला सांग हे सगळं. भक्त आणि भगवंतामधलं हा गोड प्रेमाचं भांडण आहे. पण इतके सगळे अपवाद भगवंतांनी घेतले ना स्वतःच्या डोक्यावर. पण का घेतले? ब्रीद हे राखणे आधी. वाटेल ते अपवाद माझ्यावर येऊ दे, मला त्याचं महत्व नाही. ब्रीद राखणं हे माझं काम आहे. भगवंताचं काम ब्रीद राखणं हे आहे. अगदी भारतीय युद्धामध्ये सुद्धा अपवाद घ्यायची वेळ आली. अर्जुन लढत नाही या मनासारखा आणि भगवंत उडी मारतात आणि चक्र हातामध्ये घेतात. आणि म्हटलं काय होतं, शस्त्र न करी घेईन मी. घेतलं ना शस्त्र. शस्त्र वापरणार नाही असं त्यांचा शब्द नाहीये, हातात घेणार नाही असा शब्द. घेतलं ना हातामध्ये. पण अपवाद येऊ दिला का? ब्रीद हे राखणे आधी. मी पांडवांचं रक्षण करेन हे त्यांचं ब्रीद आहे आणि मी लढणार तर नाही हेही त्यांचंच ब्रीद आहे. मग जर अर्जुन मनापासून लढला नाही तर हे भीष्म पांडवांचं सैन्य संपवल्याशिवाय राहणार नाहीत. इतके अपवाद भगवंत आपल्या माथ्यावर घेतो. का घेतो? इतके अपवाद घेऊन सुद्धा तो आपलं ब्रीद सोडत नाही. मग ते ब्रीद तुम्ही सोडत नाही आणि माझ्याच बाबतीत कसं काय सोडता? असं समर्थ इथं रामरायाला सुनावत आहे. ब्रीद हे राखणे आधी, बुद्धी दे रघुनायका. फार गोड असा हा संवाद आहे भक्त आणि भगवंत यांच्यामधला. ती भक्ती असेल तर असं बोलण्याचा अधिकार येतो, ती भक्ती नसेल तर कुठून बोलणार आपण तरी, बरोबर आहे. पण त्यांनी ते प्राप्त केलं होतं. इतक्या लहानपणी घरदार सोडून भगवंताच्या प्राप्तीसाठी ते गेले होते, तेव्हा ते नक्कीच म्हणू शकतात. म्हणून ते म्हणतात ब्रीद हे राखणे आधी. इथून पुढचा सगळा भाग उद्या बघायचा आणि हे प्रकरण पूर्ण करायचं. आज इतकंच समजून घ्यायचं की बोलाचीच कडी बोलाचाच भात हे जे आपल्याकडून घडतं परमार्थाच्या बाबतीत, परमार्थात लाजणं, प्रपंचामध्ये निर्ढावलेपणा दाखवणं, हे जे आमच्याकडून घडतं, या सगळ्या विपरीत गोष्टींचा त्याग करायचा आणि त्या सर्व समर्थ भगवंताला मनोभावे शरण जायचं. तोच एक आश्रय आहे. बाकी आश्रय घेण्यास योग्य दुसरं काहीही नाही, हा दृढ संकल्प करायचा. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.